शिवसेना राष्ट्रवादीत राडा, मोठा राजकीय भूकंप, महायुती सरकार धोक्यात, राजकीय वर्तुळात खळबळ, काय घडलं पहा. खरं आहे, एकतर 9 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर या निवडणुका होत आहेत. एक टप्प्याच्या निवडणुका कदाचित 2021ला झाल्या असत्या, बऱ्यापैकी तरुण उमेदवारांना त्या ठिकाणी संधी मिळाली असते. दुसरं महत्त्वाचं असं आहे की प्रचंड प्रमाणात आम्हाला यश विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालं. स्वाभाविकपणाने लढणाऱ्या उमेदवारांची संख्या प्रत्येक महायुतीतल्या घटक पक्षामध्ये वाढली आणि स्थानिक पातळीवरतीसुद्धा वेगवेगळे समीकरण असतात, वेगवेगळ्या राजकीय विचार असतात आणि त्याच्यामुळे काही ठिकाणी युती झाली नाही. पण शेवटी राज्यभराचं नेतृत्व करत असताना महायुती एकत्रित आहे, अवैध आहे आणि एकत्रितच राहील. नांदेडच्या बाबतीत ते तुमचे जे मित्रपक्ष आहेत म्हणजे भाजप याच्यावरती आरोप केला जातो अशोक चव्हाणांवरती की त्यांनी युती तोडली, त्यांनी म्हणजे प्रस्ताव दिला होता राष्ट्रवादीने शिवसेनेने, मात्र त्यांनी तो भुडकावला, युती तोडली नांदेडला. मला या विषयावर तपशील माहिती नाही. शेवटी आम्ही सगळेजण ज्या वेळेला या साऱ्याचा विचार करत असतो त्यावेळेला प्रस्ताव दिल्याच्या नंतरसुद्धा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे स्थानिक पातळीवरती जिल्हा स्तरावरती काय राजकीय समीकरणं असतात, कळत नकळत थोडेफार मतभेद असतात, त्या साऱ्याचा परिणाम होऊ शकतो. सुजात आंबेडकरांनी मुंबईत आर.एस.एसचा दहशतवादी म्हणून उल्लेख केला आहे. एक असं आहे की लोकशाहीमध्ये आज तसा आपला संविधान दिन आहे, त्यामुळे स्वाभाविकच अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले असल्यामुळे प्रत्येकजण आपापली मतं त्या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. पण ते मतं व्यक्त करत असतानाच त्यामध्ये कोणाच्याबद्दल टोकाचं वक्तव्य करणं हे फारसं उचित राहणार नाही असं मला स्वतःला वाटतं. गुलाबराव पाटील असं म्हणतात की आपल्याकडे नगरविकास खातं आहे, त्यात माल आहे, 1 तारखेला रात्री बाहेर झोपा, लक्ष्मी येणार आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी लक्ष्मी येणार आहे. गुलाबराव म्हणजे आमचे मंत्री, आमचे मंत्री म्हणजे महायुतीचे मंत्री आहेत, त्याच्यामुळे आमचे मंत्री आम्ही त्यांना मानतोच. तर गुलाबरावने सुद्धा का असा उल्लेख करावा काही मला कळू शकत नाही. खातं जरूर नगरविकास हे आदरणीय एकनाथराव शिंदे यांच्याकडे आहे, पण याचा अर्थ असा होत नाही की आम्ही इलेक्शनच्या तोंडावरती मतदारांच्याकडे या पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी करावं. महायुतीत एकत्र असले तरी आता महायुतीचेच नेते या निवडणुकीसंदर्भाने एकमेकांच्या विरोधात कुटुंबाबद्दल सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. कितपत योग्य वाटतं? काल शिरसाट आले, अगदी अशोक चव्हाणांच्या कुटुंबावर बोलले, स्वर्गीय शंकरराव चव्हाणांबद्दल बोलले, अशोक चव्हाणांना बोलले की तुम्ही भाकरी खाता की नव्हता. इथपर्यंत महायुतीचं तुम्ही एकत्र आहे. शेवटी व्यक्तिगत टीका टोकाची करू नये हे अभिप्रेत आहेच आणि स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांचं योगदान महाराष्ट्राच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. जायकवाडी जे काय आज उभा आहे आणि महाराष्ट्रातले वेगवेगळे सिंचनाचे प्रकल्प ज्या कालावधीमध्ये स्वर्गीय चव्हाण साहेब नेतृत्व करत होते त्यावेळेला ते निश्चितपणे झालेलं आहे. त्यामुळे महायुतीतल्या कुणी वरिष्ठ नेत्यांनी परस्परांच्याबद्दल टोकाचं किंवा अनुचित पद्धतीचं वक्तव्य करू नये असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझं निश्चितपणाने मत आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर लगेच आपल्या महाराष्ट्र फर्स्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा.